गुड मॉर्निंग मित्रमंडळी. बघू शकता तुम्ही सकाळचे जवळपास 5:30 झालेत आणि आपण निघालो आहे आता घरी आपल्या बुलेटवरती. सकाळी सकाळी झोप घालवण्यासाठी चहा घ्यायला आलो होतो. ते रात्रभर शेडचं काम चालू होतं. मस्तपैकी शेड टाकून झालं. तुम्हाला दाखवतो मी एकदा. शेड टाकून झालं आहे मस्तपैकी. आणि नमस्कार मित्रमंडळी, आपण निघालोय आता घरी. दादांनी रात्रभर जागून इथं काम केले. दादा, शेडचं काम झालंय का? हो झालं. झालंय, थोडं राहिलंय. प्रवीण दादा, रात्रभर जागून काम केलंय, आता चहा वगैरे बनवलाय, मेहनत घेतली एकदम. आता झोपायला जायचं. आता लई मेहनत घेतली आता भरपूर. आपणही निघू आता. आपण 5:30 झाले. फोन करा पोहोचले. ओकेच, गेल्यावरती कॉल करेल. चला निघूयात. दादा चला. लई खराब आहे. बरं ठीक आहे, येतो आम्ही. हॅपी जर्नी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चलो तर चला, झालोय आपण रेडी. आता निघूयात. हे बघा, तुम्ही बघू शकता आपली बाईक पण रेडी आहे. मस्तपैकी फ्यूल पण फुल करून घेतले, टँक. सकाळी सकाळी चहा पिऊन झोप घालवली मस्तपैकी. सचिन दादा आलाय आत्ता. चला निघूया. A few moments later. मित्रांनो, आता टाईम झाला आहे सकाळचे 6:10. तुम्ही दिसत असेल का नाही. आणि आपण कर्वेनगरला आलो आहे दीदीला घ्यायला. दीदीची बॅग वगैरे. दीदू चला, आपण झालो आहे आता रेडी. दीदीची चहा वगैरे घेऊन झाला आहे. नाश्ता आपण पुढे जाऊन करू, हो ना. पुढे थांबू एका ठिकाणी, तिथे नाश्ता करून घेऊ. आता निघतो आम्ही. चलो बाय. पहाटे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता निघतोय. दीदी रामकृष्ण हरी. आता टाइम झालाय 8:15. कंटिन्यू 2 तासाचा प्रवासानंतर आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलाय. तिथे 5-10 मिनिटं थांबू आम्ही. आणि इथून पुढे सुपा लागेल आपल्याला. तिथे सुप्यामध्ये नाश्त्याचं काहीतरी घेऊ आणि तिकडे नाश्ता करू. तिथे नाश्ता करू, सुप्यामध्ये करू किंवा मग करंजी घाटात करू. पण थांबलोय, थोडा वेळ ब्रेक घेतलाय. आमच्यासारखेच भरपूर आता दिवाळीला घरी जाणारे रस्त्यात भेटतायत. तर चांगलं वाटतंय बघून की सगळेजण घरी चाललेत. हे बघा, 2 व्हीलरवरती चाललेत सगळे. दीदी आत्ताच वैतागली. 2 तासाच्या प्रवासाने वैतागली ती. अजून भरपूर लांब जायचंय. अजून अहिल्यानगरच्या पुढे जायचंय आपल्याला, पैठणला. काय दीदी ते चांदबिबी महाल आहे इथे. हा आहे अहिल्यानगरचा चांदबिबी महाल. बघू शकता तुम्ही, मस्त हवा सुटली आहे, ऊन पडलंय छान. हो, रॉंग साईड नका जाऊ. Meanwhile. बघू स्वप्नील कुठपर्यंत पोहोचलाय, काय वाटतं. सकाळीच निघाला होता तो. असं रस्त्यात कुठेतरी चालेल ना. बघा मग आता स्वप्नीलकडे बघा थोडस. A few moments later. आम्ही थांबलोय करंजी घाटामध्ये नाश्ता करण्यासाठी. हेल्मेटमुळे केसांची हालत बघू शकतो तुम्ही, एकदम खराब झाले. आणि नाश्त्यासाठी घेतला आपण मिसळपाव. नाश्ता करू, नाश्ता करू आणि निघू थोड्या वेळा तिथून. अजून 2 तास लागतील आपल्याला घरी जायला.
मित्रांनो 12:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो. येऊन आम्हाला आता अर्धा तास झाला आहे. मी येऊन आधी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि आता जेवण करणार आणि आराम करणार, कारण की प्रवासाने थोडं थकलो आहे. काल सोहमसुद्धा घरी गेला आहे. तो आपण बघूयात सोहमचं काय चाललं आहे आणि त्याच्या दिवाळीची सुट्टी कशी चालू आहे. One eternity later. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आता देवबाप्पाला, म्हणजे पोचलो नाही अजून, रस्त्यातच आहे. आमच्या इकडचं दाखवतो बघा, हरियाली एकदम. हे बघा, हा रस्ता होता, ग्रामपंचायत नाही तर म्हणून रस्ता खराब आहे. इंटरनॅशनल बघा बघा, ढग बघा. या डोंगरावर मोर राहतो बरं का, पण दिसत नाही तो सध्या, काय पण नाही दिसत आहे बा. कुठे हा लांब आहे ती, मला डोळे खराब आहेत. बस झालं, जास्त नजारा पण नका बघू. मला बघा, आंघोळ केली आज. टिळा कसा आहे? एक जोडीदार घेऊन आलोय सोबत. नमस्कार मित्रांनो, नाव सांग रे. माझं नाव ललित. टोपी काढ. काय टोपी काढा. आम्ही आलोय गुरुदत्तांच्या दर्शनाला, जातोय आता. रस्त्यावर आहे. आमचा रस्ता खूपच इंटरनॅशनल पद्धतीचा आहे. रस्ता बघा, एकदा बघून घ्यावं. आणि अथक परिश्रम. वी आर स्ट्रगलिंग फॉर दॅट, सो लेट्स सी. ओके, तर पोचलो आम्ही मंदिरात. आरती चालू आहे, तर पटापट जातो. आरती झाल्यावर परत भेटू आपण. मंदिर तर दाखवतो तुम्हाला. गर्दी बघा का, किती गर्दी. चपला बघा. बाकी नंतर दाखवतो. मित्रांनो, अशा प्रकारे दर्शन वगैरे तर झालं आपलं. हे बा, खूप मन प्रसन्न वाटतंय. खरंच मस्त जागा आहे. तुम्हाला पण दर्शन दिलं असतं, पण मध्ये फोन अलाउड नाही. ठीक आहे, लोक बघताय ते म्हणजे पोरं काय करत आहे. असो, आम्ही निघतो घरला. हे बघा मित्रांनो, धरण आहे, उजरखेड नाव आहे. पूर्ण वणी गावाला पाणी पुरवठा या धरणातूनच होतो. पुढे इथून दिसत नाही आहे. हे बघा, धरण आहे. छोटंसं धरण आहे, जास्त मोठं नाही आहे. अरे मग सांडीवर गेलं असतं. अरे ते लांब पडलं असतं भावा, ऊन खूप आहे. इथून दिसेल अद्भुत असं सौंदर्य आहे इथे. कसं काय भारी वाटतं. आम्ही आलो होतो दोघं, म्हटलं जाता तर धरणावर पण जाऊया. निघतो आम्ही आता घरी. बस, भरपूर झालं, खूप फिरलो आज. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, हा निघतो आम्ही.